आला रे आला बाजारामध्ये आंबा आला, कैरी आली. मग व्हाय नॉट टू गिव्ह अ ट्राय ऑन कैरीचं पण ऑन दिस समर. कार्बोनेटेड ड्रिंक्स दुसरे कोणते पिण्यापेक्षा मस्तपैकी बाजारात मिळणारी कैरी आणायची आणि असं पन्हं करून प्यायचं. थंडगार पण फ्रीजमध्ये सुद्धा राहतं, हवं तेव्हा प्या. आणि ह्या पन्हामुळे काय होतं माहिती का, ऊन लागत नाही. म्हणजे जी उन्हाची दाह आपल्या शरीराला लागते आणि आपण आजारी पडतो, तसं काही होत नाही. सो येस, असं मस्त. तर आज सकाळी आईंनी आणल्या होत्या कैऱ्या. म्हटलं चला कैरीचं पन्हं करूयात. त्यासाठी इथे कैऱ्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत शिजण्यासाठी. पाहिजे तर कुकरला पण शिट्टी एक तुम्ही करू शकतात. पण आम्हाला ही मेथड सर्वात जास्त सोपी वाटते. एक 10 मिनिट कैऱ्या उकळू द्यायच्या आणि त्यानंतर आंब्याचा रस काढतो तसा त्याचप्रमाणे ह्या कैरीचा सुद्धा गर काढून घ्यायचा. आता हे उकळतंय तोपर्यंत साइड बाय साइड आमचा चालू आहे स्वयंपाक. एका साइडला भाताचा कुकर लावलेला आहे. भाजी ऑलरेडी झालेली आहे. आज चवळीची मसाल्याची भाजी केली होती आणि सोबत आईंनी करायला घेतलेल्या आहे पोळ्या, तर मी ते शेकून घेत आहे. मसालेदार इकडे पण तिखट कमी, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, तिखट कमीच खायचं, उगाच त्रास होतो. म्हणून तिखट कमी असलेली मसाल्याची भाजी केलेली आहे. तर 10-1 मिनिट झालेले आहेत. कैऱ्या शिजलेल्या आहेत, रंग बदललेला आहे. आता गॅस बंद करते आणि थोडा वेळ त्याची वाफ जाऊ देते. खूप गरम असतात कैऱ्या. थोडं पाणी नॉर्मल झालं, की मग ते पिळायला घेऊ. तोपर्यंत पोळ्या शेकायचं काम सुरू इथे आहे. सकाळी-सकाळी ओट्यावर भरपूर पसारा पण असतो आणि कामं पण भरपूर असतात. आता सर्वात आधी मी मुलांसाठी आम्हाला जशी पातळ भाजी केली होती, तशी त्यांना डब्यासाठी कोरडी भाजी करत आहे, चवळीचीच. त्यामुळे जी उकडलेली चवळी होती थोडीशी बाजूला काढली आणि कढईमध्ये कांदा, आलं, लसूण आणि मोहरीचा तडका म्हणजे मोहरीचा तडका दिला आणि कांदा, आलं, लसूण हे परतून घेते आणि फक्त लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर आणि थोडासा काळा मसाला घालून अ, मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे. परतला मसाला की त्यामध्ये जी चवळी आहे ती मिक्स करायची. मुलांना डब्याला पातळ देता येत नाही म्हणून मग त्यांच्यासाठी अशी कोरडी भाजी करते मी. आता हा मसाला इकडे व्यवस्थित फ्राय झालेला आहे. त्यामध्ये उकडलेली चवळी जी बाजूला वाटीभर काढून ठेवली होती ती मिक्स करेल आणि 5 मिनिटं वाफ येऊ देईल. वरून कोथिंबीर घालायची आणि मस्त झटपट आपली भाजी बनून तयार होते. तर चवळीमध्ये शिजताना मीठ टाकलेलंच होतं. आता फक्त थोडंसं टाकेल मी. जसं प्रत्येक आईचा एक प्रयत्न असतो, की आपल्या मुलांच्या पोटामध्ये नेहमीच हेल्दी जावं. मग ते टिफिनमध्ये असेल, घरामध्ये असेल, कोणत्याही त्यांच्या मीलमध्ये हेल्दीच कसं खातील ते याचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो. तसंच माझं पण आहे. तर तिकडे त्यांची डब्याची भाजी झाकून ठेवलेली आहे. तोपर्यंत आईने कैऱ्या मऊ करायला घेतल्या आणि इकडे गूळसुद्धा किसून ठेवलेला आहे. साधारण 2 वाटी म्हणजे 2 कपच्या आसपास गूळ आहे. कैरी आंबट आहे आणि ह्या आंबट कैऱ्याच पन्ह्याला चांगल्या लागतात. ज्या दुसऱ्या लांब मिळतात तोतापुरी त्या आंबट नसतात. मग त्याचं पन्हं नुसतं गोड-गोड लागतं. तर हे आंबट अशा छोट्या कैऱ्या मिळतात आता बाजारात. तर त्या छोट्या कैऱ्या आणायच्या म्हणजे आंबट-गोड पन्हं खूप छान लागतं. तर इकडे सगळा गर आईंनी काढून घेतलेला आहे. थोड्याफार गरमच होत्या कैऱ्या आणि जे सालाला असतं ते सुद्धा काढून घ्यायचं. अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही. कोळीला, सालाला सगळं असेल ते काढून घ्यायचं आहे गर आणि त्यानंतर हे बघा आता थोडं-थोडं पाणी घालत ना या कैऱ्या जो कोळीचा जो गर असतो तो सुद्धा काढून घेणार आहे. आणि आता पातेल्यामध्ये मी गूळ टाकते आणि गुळामध्ये टाकते थंडगार पाणी. थंड पाणी टाकायचं आहे जर कैरीचं पण तुम्हाला लगेच प्यायचं असेल तर. नाहीतर नॉर्मल वॉटर टाकलं तरी सुद्धा चालेल. तिथे थंड पाणी घातलेलं आहे. गूळ तोपर्यंत विरघळतोय तोपर्यंत हे आता आम्हाला इथे कैरीचा जो गर आहे तो काही असं गाळून वगैरे घ्यायचा नाहीये किंवा मिक्सरमध्ये करायचा नाहीये. त्यामुळे आम्ही हातानेच थोडंसं फेटून घेत आहे. थोडं-थोडं पाणी म्हणजे हे गुळाचं पाणी असतं तेच यामध्ये घालायचं आणि कैरीचा असा छानसा गर तयार होतो. एकदम घट्ट ज्यूस असतो हा. तुम्हाला हवं तर तुम्ही असंच बाटलीमध्ये भरून ठेवू शकतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मग त्यामध्ये अजून पाणी मिक्स करून पिऊ शकतात. पण आम्ही इथे व्यवस्थित सगळंच पाणी मिक्स केलेलं आहे कारण हा 2-3 दिवसातच संपेल. स्टोरेजसाठी काही आम्ही ठेवत नाहीये हा स्टोअर करून ठेवण्यासाठी. तर एकत्र केलेलं आहे. आता त्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला मेन इन्ग्रीडियंट की ज्याची पन्ह्याची चव ज्या इन्ग्रीडियंट्समुळे एन्हान्स होईल ते म्हणजे मीठ. चवीनुसार घालायचं आहे मीठ. जीरा पावडर टाकायची आहे. तर अर्धा चमचा जीरा पावडर टाकलेली आहे. काळं मीठ घालायचं आहे आणि वेलदोडा पावडर. वेलदोडा पावडर तर चव म्हणजे याची वाह! एकदम भारीच करते. आहाहा! असं गरमी आहे बाहेर आणि थंडगार कैरीचं पन्हं पोटात जाताना तेव्हा इतकं मस्त वाटतं, इतकं भारी वाटतं. आणि कोणते कार्बोनेटेड ड्रिंक्स हे ते पिण्यापेक्षा आता कैऱ्या येतात, तर कैरीचं पन्हं, उसाचा रस असे जे आपले नॅचरल पदार्थ आहेत त्यांच्यापासून असे मस्तपैकी पन्हे बनवायचे, ज्यूस बनवायचे, रस बनवायचे आणि प्यायचे आणि एन्जॉय करायचे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे सिट्रसयुक्त फ्रुट्स असतील जसं वॉटरमेलन झालं, मस्कमेलन झालं म्हणजे खरबूज झालं, त्यामध्ये उगाचच दूध टाकून मिल्कशेक्स वगैरे बनवून आपल्या हेल्थला हानी पोहोचवू नका. जे अपोझिट फ्रूट
फूड्स आहेत ते एकत्र कधीच करायचे नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ज्यूसच असतो, त्याला उगाच दुधामध्ये मिक्स करून मिल्कशेक करू नका. तर असं मी आहे इथे मुलाला पण दिलेलं आहे आणि त्याला सुद्धा आवडलं.